भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। भारती पवार यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने चव्हाण नाराज आहेत। मागच्या निवडणुकीतही चव्हाणांचं तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि भारती पवारांना तिकीट देण्यात आलेलं होतं, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। नाशिक ढिंडोरी भागातून हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। वळूया पुढच्या बातमीकडे। दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपा आणि शिवसेनेचा दावा आहे। भाजपाकडून राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून यशवंत जाधव इच्छुक आहेत। भाजपाने दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत। मुंबईच्या 2 उमेदवारांची नावे यात जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे इतर जागा शिवसेनेसाठी सोडलेल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दक्षिण मुंबई लोकसभेवर शिवसेनेने दावा केलेला आहे। राहुल नार्वेकर आणि जाधव या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून यशवंत जाधव इच्छुक आहेत, त्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपा आणि शिवसेनेचा दावा आहे। येत्या काळामध्ये ज्यावेळेला शिवसेनेकडून उमेदवार जाहीर केले जातील आणि भाजपाची तिसरी यादी येईल, त्यामध्ये नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, नेमका काय दावा केला आहे शिवसेना आणि भाजपाने? नक्कीच आपण बघितलं तर काल भाजप पक्षाकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीतून एकूण 72 जणांना उमेदवारी ही देण्यात आली आहे। आपण बघितलं तर महाराष्ट्रातून 20 जणांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। त्यात उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे, तर आणि उत्तर पूर्वमधून आपण बघितलं मीर कोटेच्या यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे। तर आपण बघितलं उर्वरित मुंबईच्या 3 जागेवरती अजूनही पेच कायम आहे। त्यात बघितलं तर दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 3 लोकसभेच्या जागेवरती तिढा अजून कायम आहे। त्यात आपण बघितलं तर दक्षिण मुंबईच्या जागेवरती भाजप आणि शिवसेना या दोघांकडून दावा केला जात आहे। भाजपकडून राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून आपण बघितलं तर यशवंत जाधव यांची चर्चा आहे। आणि आपण बघितलं यशवंत जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून आज यंदा ट्विट देखील करण्यात आलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना तयार, जिंकण्यासाठी यशवंत जाधव अशा प्रकारचं हे ट्विट करण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं तर जी जागा आहे त्यासाठी आता या दोघांकडनं ही लढत सुरू आहे। तसंच आपण बघितलं तर उत्तर पश्चिम मध्ये सध्या गजानन कीर्तीकर खासदार असल्यामुळे भाजप देखील त्या ठिकाणी आपला दावा करत आहे। आणि आपण बघितलं तर माजी खासदार संजय निरुपम हे आता सध्या भाजपच्या वाटेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत असं दिसून येते, कारण की संजय निरुपम यांनी 2 दिवसा अगोदर आपण बघितलं अशोक चव्हाण यांची भेट घेतलेली होती आणि ते आता भेटीनंतर अशी चर्चा आहे की ते भाजपमध्ये जाण्याची त्यांची चर्चा सुरू आहे। आणि आपण बघू शकता की जी उत्तर मध्य मुंबई आहे त्यामधून पूनम महाजन यांचं नाव मोठ्या चर्चेमध्ये आहे। पण आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं तर आशिष शेलार यांचं देखील नाव हे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आहे। पण सध्या आशिष शेलार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं का की दुसऱ्या नवीन चेहऱ्याला संधी? येत्या काळामध्ये या संदर्भातलं चित्र अधिक स्पष्ट होईल ज्यावेळेला भाजपाची तिसरी यादी येईल किंवा शिवसेनेकडून उमेदवार जाहीर केले जाईल। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।